गॅझेटियर जर तिन्ही लागू केले तर, नाही केले तर आंदोलनाच्या भूमिकेत आम्हाला जावं लागणार आहे. आणि उद्या 30 एप्रिलला उद्याच्याला मी प्रेस घेऊन उद्या सगळं डिक्लेअर करणार आहे. कारण 2 वर्ष होत आलेत आता आम्ही संयमाने घेतोय. किती दिवस संयमाने घ्यायचं? माझ्या समाजाचा लेकराचं वाटोळं होतं. ही आनंदाची गोष्ट आहे मराठा समाजासाठी राज्यातल्या. फक्त पश्चिम महाराष्ट्र असू द्या, खानदेश विदर्भ असू द्या, कोकण असू द्या, मराठवाडा असू द्या, गोरगरीब करोडो गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आनंदाची गोष्ट आहे. 58 लाख नोंदी सापडल्या तर त्याचा फायदा जवळपास 2.5 ते 2 करोड मराठ्यांना होणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. समाजाचं कल्याण झालं आणि समाजानं आता खूप फायदा उचलला पाहिजे याचा. 58 लाख नोंदी सापडल्या तर कोणाच्या सापडल्या, ज्यांच्या सापडल्या त्यांनी अर्ज पण करायला पाहिजे प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणबीचे, आणि त्याचा फायदा उचलला पाहिजे. नुसतेच 58 लाख नोंदी सापडून सुद्धा मग उपयोग होणार नाही. समाजाने त्याचा फायदा उचलणं अत्यंत गरजेचं आहे. हे समाजाला माझ्याकडून आव्हान आहे. आणि सरकारलाही सांगणं आहे की समाजालाही माहीत पाहिजे, मराठा समाजाला, की 58 लाख नोंदी सापडल्या तर ह्या कोणाकोणाच्या आहेत. तर मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतला नोंदी लावल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून लोकांना माहीत होईल की माझी नोंद सापडली असं लोकांना माहीत होईल आणि लोक प्रमाणपत्र काढतील. हे सरकारनं काम केलं पाहिजे. ज्या दिवशी ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या या नोंदी चिटकायच्या त्या दिवशी नोंदी देऊन गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या नोंदी ग्रामपंचायतला चिटकेल्या, तुमची नोंद निघाली, तुम्ही प्रमाणपत्र काढून घ्या. ही नोंदी दिली पाहिजे. मराठा समाजाला आव्हान आहे की 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचा फायदा 2-2.5 करोड मराठ्यांना होणार आहे. त्यासाठी प्रमाणपत्र काढा, लेकरा बाळाचं कल्याण करा. इथं राजकारणाचा, राजकीय नेत्याचा प्रश्न नाही आहे, इथं तुमच्या लेकरा बाळाचा प्रश्न. पक्ष आणि हे नेता हा नंतर विषय. अगोदर तुमच्यासाठी तुमची लेकरं बाळ आणि जात लय महत्वाची, हे लक्षात ठेवा. कोणी याच्यात राजकारण करू नका. आणि दुसरी गोष्ट आहे की गॅझेटियरचाही अहवाल सादर करणार आहेत असंही माहिती मिळाली तर तीही चांगली गोष्ट आहे. सरकारचं 100% मराठी कौतुक करणार, सरकारचं अभिनंदन करणार, त्यांचं स्वागत महाराष्ट्रातले सगळे मराठी जाऊन मुंबईत करणार. गॅझेटियर जर तिन्ही लागू केले तर, नाही केले तर आंदोलनाच्या भूमिकेत आम्हाला जावं लागणार आहे. आणि उद्या 30 एप्रिलला उद्याच्याला मी प्रेस घेऊन उद्या सगळं डिक्लेअर करणार आहे. कारण 2 वर्ष होत आलेत आता आम्ही संयमाने घेतोय. किती दिवस संयमाने घ्यायचं? माझ्या समाजाचा लेकराचं वाटोळं होतं. त्याच्यामुळं सरकारने तातडीनं जेवढ्या मागण्या आहेत, केसेस पासूनच्या तर गॅझेटियरपर्यंत, सगळ्यासोयीच्या अंमलबजावणीपासून तर मराठा आणि कुणबी एकच या अध्यादेश काढेपर्यंत जेवढ्या मागण्या आहेत, 8-9 मागण्या सरकारकडे दिलेल्या, त्या सरकारच्या पाठ झालेल्या आहेत. हे तातडीनं मार्गी काढावं ही आमची भूमिका आहे. आणि शिंदे समितीला मुदतवाढ आणखीन दिली पाहिजे. शिंदे समितीला नोंदी शोधायला लावल्या पाहिजे. शिंदे समितीने नोंदी शोधलेल्या नाही, ही पण आमची एक खंत आहे. तरी पण उद्याच्याला मी 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन अंतरवाली सकाळी 10:30 वाजता अंतरवाली प्रेस घेऊन मी डिक्लेअर भूमिका करणार आहे. आम्ही ज्या काही घोषणा मोठ्याल्या करायच्या त्याही उद्या करणार आहे. आता मात्र मी मागं सरकारला तयार नाही. समाजाच्या लेकराचे ॲडमिशन आहेत, नोकऱ्याच्या भरत्या, समाजाच्या लेकराचं वाटोळं होत असेल तर मी थांबणार नाही. सरकारनं मराठा आणि कुणबी हाही अध्यादेश काढला पाहिजे. सगळ्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे. पहिले काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जिल्ह्या थांबवल्या त्याही दिल्या पाहिजे. शिंदे समितीने मुदतवाढ दिली, शिंदे समितीनं पुन्हा काम केलं पाहिजे. सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजे. जेवढ्या गॅझेटियरच्या सातारा संस्थांचं गॅझेटियर आहे, हैदराबाद गॅझेटियर आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर आहे, हे सगळे लागू तातडीनं केले पाहिजेत. यासाठी आता प्रचंड मोठा उठाव आता होणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.